आणि नमस्कार मित्रांनो, मी महाजन गुरुजी पुन्हा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण वेगवेगळ्या देवांचे जप करत असतो, अनुष्ठान करत असतो, नाम जप करत असतो। हे जप करत असताना, अनुष्ठान करताना ऋषी मुनिवरांनी काही नियम सांगितलेले आहेत। हे नियम कोणते असावेत? म्हणजे आपली साधना करत असताना साधकासाठी किंवा आपली काही इच्छा आहे, अपेक्षा आहे, त्या इच्छेने आपण वेगवेगळ्या ग्रहांचे किंवा इष्टदेवतांचे जप करतो। त्या जप पूर्तीचं फळ आपल्याला योग्य पद्धतीने प्राप्त व्हावं, यासाठी काही नियम आहेत का? हे नियम असतील तर कोणते नियम आहेत? तसंच आपण जपाच्या व्यतिरिक्त, अनुष्ठानाच्या व्यतिरिक्त देवाचं नामस्मरण करतो किंवा नाम जप करतो। या नाम जपाचं महात्म्य अत्यंत अपरंपार आपल्या ऋषी मुनींनी सांगितलेलं आहे। त्यासाठी कुठले नियम आहेत का, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर हा जप कशा पद्धतीने करावा, की आपल्या ज्या काही इष्ट देवता आहेत किंवा आपल्याला कुठल्या कुठल्या ग्रहाचा काही त्रास वगैरे आहे, त्या त्रासाच्या निवारणासाठी आपण त्या ग्रहाचा जप करत असू। ज्यावेळी आपण अनुष्ठानपूर्वक चांगल्या जाणकार गुरुजींकडून जप करून घेतो, त्यावेळी त्यांना त्या जप करण्याची, अनुष्ठान करण्याची पद्धती पूर्णपणे माहिती असते। त्यामुळे आपल्याला जो संकल्पित जप आहे त्या संकल्पाप्रमाणे त्याचं फळ मिळतं। परंतु प्रत्येक गोष्ट आपण इतरांकडून करू शकत नाही। आपल्या आध्यात्मिक उत्थानासाठी, त्याच पद्धतीने आपल्या उन्नतीसाठी काही जप, अनुष्ठान, नियम हे आपल्यालाही पाळणं अत्यंत योग्य असतं। तर सर्वप्रथम आपण जप करत असताना जपाच्या 3 पद्धती किंवा 3 प्रकार सांगितले आहेत। एक तर आपला जप हा मुख्य स्वरूपाने वाचिक स्वरूपात असावा, म्हणजे आता जे मी बोलतोय ती वाणी तुम्हाला प्रत्येकाला ऐकायला येते, याला वाचिक जप असं म्हटलं जातं। जे सर्वसामान्यपणे बोलत असताना प्रत्येक जण ऐकू शकतात। दुसरा जो जपाचा प्रकार आहे त्याला उपांशु जप म्हटलं जातं, म्हणजे ओठांची हालचाल होते आहे, परंतु जो शब्द मुखामध्ये घेतला जातो तो बाहेर ऐकायला येत नाही। अशा पद्धतीने जेव्हा आपण जप करतो त्याला उपांशु जप म्हणतात। आणि तिसऱ्या पद्धतीचा जप कुठला सांगितलाय तर मानसिक जप सांगितलेला आहे। तर तो मानसिक जप तोंडही बंद आहे, मुखातून शब्दही बाहेर पडत नाहीये, मात्र आपल्या हृदयातून तो जप चालू आहे, अशा स्वरूपातला मानसिक जप असतो। सर्वसामान्य व्यक्ती आपण आहोत, मग अशा वेळी आपण आरंभ करत असताना मुख्यत्वे वाचिक जप करावा। मानसिक जपाचा हट्ट करू नये, कारण काय होतं, आपण प्रयत्न करतो मानसिक जप करण्याचा, पण मन हे खूप चंचल स्वरूपात आहे। जलतत्वाचं प्रतिनिधित्व मन करतं, त्यामुळे चंचल स्वरूपातल्या मनामध्ये ती स्थिरता येणं अत्यंत मुश्किल असतं। त्यामुळे त्याला वाचेची जोड ठेवणं गरजेचं आहे। वाचा सिद्ध करत असताना किंवा वाचेने जप करत असताना, आपण जेव्हा जप करतो त्यावेळी मन सुद्धा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्याच्याशी जोडलं जातं। आणि मनाचा जेवढा भाग या जपाशी, अनुष्ठानाशी किंवा आपल्या बुद्धीशी जोडला जातो, त्याच भागाला चित्त असं म्हटलं जातं। म्हणून त्या चित्ताची स्थिरता लाभण्यासाठी सर्वप्रथम आपण मानसिक जपाचा प्रयत्न न करता वाचिक जपाचा प्रयत्न करावा। मग तो हळूहळू तो जप आपल्या मुखातून कंठामध्ये, कंठातून हृदयामध्ये आणि हृदयातून नाभीपर्यंत असा पोहोचला की आपोआप मानसिक जप हा सुरू होत असतो। त्यामुळे जप करत असताना सर्वप्रथम महत्व आहे की आपण वाचिक किंवा उपांशु स्वरूपामध्ये, पुटपुटण्याच्या स्वरूपामध्ये जप करावा। अनेकदा प्रश्न येतो की जप हा मोजून करावा का? नामजप करण्यासाठी कुठल्या प्रकारे मोजण्याची आवश्यकता नाही, आपण तो निरंतर करू शकतो। परंतु त्यासाठी सुद्धा मनाची साधना किंवा मनाची स्थिती एका विशिष्ट लेवलपर्यंत, विशिष्ट स्थितीपर्यंत जाणं अत्यंत आवश्यक आहे। सामान्य स्थितीमध्ये आपण आरंभ करत असताना, म्हणजे अध्यात्माची एबीसीडी शिकत असताना, आपल्याला जप हा जपमाळा घेऊनच करणं गरजेचं आहे। मग जपमाळा अनेक प्रकारचे असतात, तर आपण कुठल्या प्रकारची जपमाळा वापरावी? तर सर्वप्रथम स्फटिकाची माळा ही अत्यंत सिद्ध आणि श्रेष्ठ म्हटलेली आहे। रुद्राक्ष माळा आहे, ती सुद्धा अत्यंत सिद्ध आणि श्रेष्ठ आहे। तुळशी माळा आहे, ही सुद्धा अत्यंत सिद्ध आणि श्रेष्ठ आहे। ज्यावेळी लक्ष्मीकारक किंवा इच्छा ठेवून सकाम जप आपण करतो, त्यावेळी शक्यतो स्फटिकाची माळा घ्यावी आणि त्या प्रित्यर्थ, लक्ष्मीच्या प्रित्यर्थ किंवा देवी तत्वाच्या प्रित्यर्थ आपण हा जप करू शकता। विष्णू तत्वाच्या प्रित्यर्थ जप करायचा असेल तर त्यासाठी आपण तुळशी माळा घ्यावी आणि ही माळा 108 मण्यांची असावी। 108 मण्यांचं अत्यंत श्रेष्ठ महत्व आहे। त्याच्याविषयीचा वेगळा व्हिडिओ आपल्या महाजन गुरुजी चॅनलवरतीच आहे, आपण तो जरूर पाहावा।
आणि वैष्णव तत्वाच्या व्यतिरिक्त जेव्हा आपण शैव तत्वाची उपासना करतो, मग गणपती असेल, दुर्गा स्वरूप असेल, शिव स्वरूप असेल, पार्वती माता असेल, हे सगळे शिव परिवारातले दैवत आहेत. त्या प्रत्येकासाठी रुद्राक्ष माळ ही अत्यंत श्रेष्ठ म्हटलेली आहे. या रुद्राक्ष माळेने केलेला जप हा अनंत कोटी गुणाचं फळ प्रदान करणारा असतो. त्याचप्रमाणे आपण ज्या ठिकाणी जप करत असो, या जपाचं जे स्थान असणार आहे त्या स्थानावरती स्थानशुद्धी असणं आणि स्थानामध्ये शांतता असणं हे अत्यंत आवश्यक आहे. मन चंचल असल्यामुळे ते पटकन इतरत्र कुठे ना कुठे विचलित होऊ शकतं. त्यामुळे विचलित न होण्यासाठी स्थानशुद्धता आणि स्थानशुद्धी ही अत्यंत गरजेची आहे. त्याकरता आपण आसनाचा वापर करावा. हे आसन कृष्ण वर्णातलं असावं, पीत वर्णातलं असावं किंवा रक्त वर्णातलं असावं. या 3 प्रकारचं लाल, काळं किंवा पिवळ्या रंगाचं आसन हे सर्वश्रेष्ठ समजलेलं आहे. मूलतः काळा रंग आपण कुठल्याही उपासनेमध्ये साधनेमध्ये वापरत नाही, परंतु लोकरीपासून, मुख्यत्वे काळ्या लोकरीपासून, मेंढीपासून बनलेलं जे आसन आहे ते खूपच सिद्ध स्वरूपातलं असतं आणि त्यामध्ये जी आपल्या शरीरामध्ये जप करत असताना उत्पन्न होणारी ऊर्जा केंद्रातली जी ऊर्जा आहे ती स्थिर ठेवण्याचं कार्य ते आसन करत असतं. त्यामुळे आसन टाकून आसनावरती बसून आपण जप करावा. कधीही मोकळ्या जमिनीवरती बसून जप करू नये किंवा लाकडी पाटावरती बसून जप करू नये. पाठ जरी आपण घेणार असू, खुर्ची किंवा इतर काही घेणार असू, तरी आपलं आसन आपण त्या ठिकाणी स्थिर ठेवावं आणि त्या आसनावरती जप करावा. मित्रांनो, जप करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या माळा वापरतो. ह्या माळातील आता रुद्राक्ष माळ आहे, ही माळ कशा पद्धतीने धरावी याचं पण काही विशिष्ट महत्व आहे. माळ करत असताना सगळ्यात वरती जो असतो तो माळेचा मेरुमणी असतो. या मेरुमणीला कधीही उल्लंघन करायचं नसतं. मेरू हे जे स्वरूप आहे, हे मेरू स्वरूप हे 108 मण्यांच्या व्यतिरिक्त 109 मणी आहे. त्यामुळे त्याचं उल्लंघन कधी करायचं नाही. आणि जप करताना तर्जनीचा वापर आपल्या उजव्या हाताच्या दुसऱ्या बोटाचा म्हणजे अंगठ्याच्या बाजूचं जे बोट आहे या बोटाचा वापर कधीच नाही करायचा. जप करताना ही जे मध्यमा आणि अनामिका आहे यांचा वापर करणं आवश्यक आहे. अनामिकेवरती माळ ठेवावी आणि जप हा मध्यमा आणि अंगुष्ठ, अंगठा आणि मधलं बोट या 2 बोटांनी करावा. प्रत्येक वेळी जप करताना हा उलटा न करता आपल्या दिशेने फिरवत यावी माळ. आणि ज्यावेळी जप पूर्ण होईल म्हणजे तुम्ही 108व्या मण्यापर्यंत पोहोचाल, अशा वेळी जो मण्याचा शेवटचा भाग आहे ज्याला आपण मेरुमणी म्हणतो, त्या मेरुमणीपर्यंत आल्यानंतर जप असा करत असताना ही माळ पुन्हा एकदा फिरवून घ्यावी. मेरुमणीचं उल्लंघन न करता पुन्हा एकदा जप आपला आरंभ करावा. या पद्धतीने आपल्याला जप करायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला जपमाळ वापरायची आहे. ही जपमाळ वापरत असताना सकाळ, दुपार, संध्याकाळ हे त्रिकाळ जप हा अत्यंत श्रेष्ठ म्हटलेला आहे. ज्यावेळी आपण सकाळच्या वेळी जप करतो त्यावेळी जपमाळ धारण करताना उजव्या हातात ती धारण करावी. शक्यतो उघडी माळ नसावी. त्यासाठी गोमुखी असेल तर अत्यंत श्रेष्ठ आहे. ती पण कुठल्या रंगाची आपण घेऊ शकता. शक्यतो पीत वर्ण असेल तो अत्यंत उत्तम आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा दोष नसतो, कारण तो सात्विक स्वरूपातला आहे. त्यामुळे आपले जप हे नेहमी सत्व मार्गाने जातात आणि त्यातून सात्विक एनर्जी, सत्वगुणाची एनर्जी ही उत्पन्न होत असते. तर जप करत असताना जी माळ आहे ती माळ आपण जेव्हा सूर्योदयापासून सकाळी 9, 9:30, 10 पर्यंतची जी वेळ आहे त्यावेळी ही माळ आपण नाभीच्या जवळ ठेवावी. नाभीच्या जवळ ती माळ आणि गोमुखी असेल अशा वेळी जप करावा. दुपारच्या वेळी जप करत असताना ही माळ आपल्या हृदयाच्या जवळ असली पाहिजे. म्हणजे गोमुखी आणि माळ ही हृदयाच्या जवळ असली पाहिजे आणि त्यावेळी जप करावा. आणि संध्याकाळच्या वेळी जेव्हा आपण जप करतो त्यावेळी ही माळ किंवा आपली गोमुखी ही मुखाजवळ असली पाहिजे आणि मुखाजवळ बसून आपण हळूच फुटफुटत हा जप करायचा आहे. अशा पद्धतीने आपण ही जपमाळ गोमुखीमध्ये धारण करू शकता. ही जी तर्जनी आहे ही गोमुखीच्या बाहेर ठेवून आपल्याला जप करायचा आहे. हा जप करत असताना कधीही शरीराच्या नाभीच्या खाली ही जपमाळ किंवा आपली गोमुखी जाणार नाही. याचं लक्ष आणि याचं नियम आपल्याला पाळणं आवश्यक आहे. जसं व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की जप करत असताना हा जप कसा करावा, तर जे काही आपली इष्ट देवता आहे किंवा ज्या संकल्पित जप करण्याची पद्धत आहे त्यावेळी जप करत असताना जर तुमची इच्छा असेल संकल्पित संख्या पूर्ण होण्याची तर जप आपण निश्चितपणे लिहून ठेवावा. परंतु नाम जप करत असाल
तर नामजपासाठी कुठल्या प्रकारचे नियम हे लागू होत नाहीत. म्हणजे तुमची स्नान झालं असेल, स्नान झालं नसेल, अनुष्ठान करताना आसन घेतलं असेल नसेल, रस्त्याने असा, चप्पल घालून असा, जेवण केलेलं असा, कुठल्याही स्वरूपात तुम्ही असा, नाम जप करताना इतर कुठलेही प्रकारचे नियम लागू होत नाहीत. ज्यावेळी आपण जपमाळ धारण करून जपाचा अनुष्ठान करतो त्यावेळी मात्र नियम पाळणं हे गरजेचं आहे. त्यामुळे आपली जपमाळ, आपली गोमुखी आणि आपलं आसन या 3 गोष्टी कधीही इतर कुणालाही द्यायच्या नाहीत वापरण्यासाठी किंवा स्पर्शासाठी. ह्या आपल्या आपण सिद्ध करायच्या आहेत. आणि जप हा मुखाने करताना, नामस्मरण करत असताना असेल किंवा कुठलाही असेल तर जप शक्यतो आपण बोलून दाखवू नये की मी एवढा जप करतो, तेवढा जप करतो. त्याने परिणाम वाईट कुठले होत नाही, पण आपला अहंकार त्यातून वाढत असतो आणि त्या अहंकाराचीच आपल्याला नाश करण्यासाठी जप करण्याची साधना करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे ह्या जपातून परत नवीन कुठला अहंकार उत्पन्न होणार नाही याकडे आपण लक्ष देणं आवश्यक आहे. नाम जप करत असताना आपण जपमाळ जरी धारण केली नाही किंवा जपमाळ जरी घेतली नाही तरी आपण मुखाने पुटपुटत निरंतर जप करू शकता. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यंत्र आलेले आहेत, ते आपण बोटामध्ये धारण करून त्याद्वारे सुद्धा करू शकता. त्यातून आपल्याला जप संख्या निश्चितपणे कळू शकते आणि मनाला प्रफुल्लित भावना त्यातून उत्पन्न होऊ शकते. आणि संकल्पित जप असेल तर त्या पद्धतीने जप करताना हे जप काउंटर सुद्धा आपण निरंतरपणे वापरू शकता. मुख्यत्वे नाम जपासाठी कुठल्या प्रकारचं दोष किंवा कुठल्या प्रकारचे नियम नाहीयेत. त्यामुळे शरीर शुद्धीच्या वेळी केव्हाही आपण निश्चितपणे नामजप करू शकता. हा नामजप करताना सुरुवातीला नियम काय सांगितले आहेत की 8 महिन्यापर्यंत हा जप आपण मुखाने करावा. त्यानंतर 16 महिन्यापर्यंत हा जप आपल्या कंठातून यावा. त्यानंतर 32 महिन्यापर्यंत जप आपल्या हृदयातून यावा आणि 64 महिन्यापर्यंत जप आपल्या नाभीतून यावा. आपल्या वाणीचे 4 प्रकार आहेत. जसं मी जपाचे 3 प्रकार सांगितले. उच्च स्वरामध्ये बोलतानाचा जप आहे, त्यानंतर उपांशु जप मुखाने पुटपुटत जाण्याचा जप आहे, मानसिक जप आहे. तसंच वाणीचे सुद्धा 4 प्रकार आहेत. वैखरी वाणी, जी सामान्य मुखातून येणारी वाणी, जी आता ज्या वाणीच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधत आहे, ही वैखरी वाणी झाली. त्यानंतर मध्यमा वाणी आहे. ही मध्यमा वाणीचं जे स्थान आहे ते कंठाचं स्थान सांगितलेलं आहे. त्यानंतर पश्चंती वाणी आहे. त्या पश्चंती वाणीचं जे स्थान आहे ते हृदयाचं सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात श्रेष्ठ जी वाणी असते ती परावाणी असते, ती ईश्वरीय वाणी असते. तिचं स्थान हे नाभीचं सांगितलेलं आहे. त्यामुळे जप करत असताना 8 महिन्यापर्यंत आपण मुखातून जप करावा, वैखरीने जप करावा. 16 महिन्यापर्यंत आपण कंठातून जपाचं अनुष्ठान करावं, त्याची साधना करावी, त्याला आपण मध्यमा वाणी म्हणतो. त्यानंतर 32 महिन्यापर्यंत हृदयातून जप करावा, ज्याला आपण पश्चंती वाणी म्हणतो. आणि 64 महिन्यापर्यंत नाभीतून जप करावा, ज्याला आपण परावाणी असं म्हणतो. आणि ह्या परावाणीपर्यंत 64 महिन्याची सिद्धता झाल्यानंतर आपल्या हृदयापासून शरीरापर्यंत प्रत्येक रोम रोम हा त्या जपाचं अनुष्ठान हे करत असतो. त्यामुळे तो जप त्यानंतर सहजपणे सिद्ध होत जातो. मग कुठलाही नाम असेल, रामाचं असेल, कृष्णाचं असेल, राधेचं असेल, आपल्या सद्गुरूंचं असेल, ह्या कुठल्याही प्रकारे नामस्मरण करताना कुठल्याही प्रकारचे दोष हे लागू होत नाहीत. अशा पद्धतीने जप करत असताना आपली साधना ही सिद्धीच जावी, ही आई परमेश्वरीच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या जपासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपली आज्ञा घेतो. हरिओम आणि नमस्कार.